काही दिवसापूर्वी जरांगे पाटलांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते। तर परळी शहरातील मापाडी कामगार आपल्यासोबत आहेत। मापाडी कामगार यांनी आज धनंजय मुंडे यांच्या फोटोला दूध अभिषेक केलेला आहे। आपल्यासोबत काही मापाडी कामगार आहेत। काय सांगा दादा, आज आपण दूध अभिषेक केलेला आहे? या ठिकाणी आज जाहीर निषेध जरांगे पाटलाचा करण्यात येत आहे की माननीय माजी मंत्री नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांच्यावरती जी चिखलफेक केली जाते किंवा जे आरोप केले जाते हे पूर्णपणे चुकीचे, निराधार असून या आरोपाचं आम्ही पूर्णपणे खंडन करतो। कारण हे आरोपी जे आहेत ते त्यांच्याच जवळचे आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याच आर्थिक व्यवहारात जे काही चुकीचाच झालेला आहे त्यातलेच हे आरोपी आहेत। त्यामुळे तुम्ही धनंजय मुंडे साहेबावरती काय म्हणून चिखलफेक करतायत? त्यामुळे या ठिकाणी माननीय जरांगे पाटील यांचा जाहीर निषेध या ठिकाणी करण्यात येतो। धनंजय मुंडे साहेब हे आमचे दैवत आहेत। परळीसाठी सर्वांना विचारायचं की परळीसाठी धनंजय मुंडे साहेबांनी प्रत्येक गोष्ट त्या या ठिकाणी प्रतिकूल परिस्थिती, वाईट काळामध्ये त्या ठिकाणी उभे राहतात। मग ते दुष्काळ असो किंवा अतिवृष्टी असो, अशा प्रत्येक ठिकाणी गोरगरिबांना मदत असो, इथले ते दैवत आहेत। आणि त्यांचे कसं नेतृत्व संपवायचं यासाठी त्यांचा कुटील असा डाव आहे। आमचा लढा कुठल्या जातीशी नाही, आमचा लढा कुठल्या मराठा बांधवांशी नाही, तर आम्ही सर्व एका गुण्यागोविंदांना राहतो। परंतु या ठिकाणी फक्त मुठभर एक टोळके घेऊन हाताशी धरून जरांगे पाटलांनी या पद्धतीचा कुटील डाव इथं रचलेला आहे। तर हे पूर्णपणे चुकीचं आहे, याचा जाहीर असा निषेध करण्यात येतो। इतकंच नाही तर जातीविषयी सुद्धा टार्गेट या ठिकाणी जरांगे पाटील करत आहेत। मग इकडून परभणीचे घुसो, कुठं उस्मानाबादचे घुसो, अशा पद्धतीची बीडमध्ये घुसो, अशा पद्धतीची भाषा असो, मग मुख्यमंत्र्याची आई माय बहीण काढणं असो, किंवा मग त्यानंतर चित्राताई वाघ यांच्याविषयी सुद्धा एका महिलेविषयी घाण शब्द बोलण्याची भाषा असो, अशा पद्धतीचं काम या ठिकाणी जरांगे पाटलांनी केलं आहे। त्यामुळं याचा जाहीर निषेध करण्यात येतो। तसेच आमचं उदयनमुख नेतृत्व धनंजय मुंडे साहेब हे आमच्यासाठी दैवत आहे आणि त्याविषयी जर चिखलफेक केली गेली तर याचा जाहीर असा निषेध करण्यात येतो आणि या आरोपाचं खंडन करण्यात येतं। इथं सर्वांना विचारा की आमच्यासाठी परळीसाठी धनंजय मुंडे साहेब काय आहेत ते काय सांगा दादा, कसं पाहता तुम्ही या घटनेकडे? नाही, ही घटना अत्यंत चुकीची। ह्या गोष्टीचा आम्ही सर्व धनंजय मुंडे समर्थक जाहीर निषेध करतो। हे असं व्हायला नाही पाहिजे। त्यांना त्यांची काय मागणी, त्यांची रीतसर कायद्याच्या मार्गानं मांडावं, ह्याच्यात आमचं काही दुमत नाही। प्रत्येकाला प्रत्येकाचा मत मांडण्याचा अधिकार आहे, पण जाणूनपूर्वक परळीचं नेतृत्व कसं कमी होईल ह्याच्याकडे टार्गेट केलं जातं। पुन्हा विशिष्ट जातीला बोलणं, पुन्हा मुख्यमंत्र्याच्या आई बहीण सहित काढणं, हे कोणत्याही नेत्याला खाल्ल्या स्टेपला जाऊन बोलणं, ह्यांनी सरकारनं त्याची दखल घ्यायला पाहिजे किंवा ह्यांच्यावर कारवाई काय होत नाही। एकाला एक न्याय आणि एकाला एक न्याय असं जमत नसतंय। साधी ह्यांनी आरोप केला आहे किंवा सुपारी दिली, आरोप आहे हे, सुपारी दिली, ह्यांनी इथं मारलं, हाकेला मारलं, गायकवाडला मारलं, ह्याची कधी पोस्ट आली का? कधी ह्याचं यूट्यूबवर आलं का? ह्याची दखल गेली का? साधी बातमी आली की धनंजय मुंडे अडचणीत, जरांगे साहेब अडचणीत म्हणून ह्यांनी कधी टाकलं का यूट्यूबला? हे भेदभाव कशा करता हो? मग तुम्हाला ओबीसीचा एवढा द्वेष कशामुळे? तुम्ही तुमच्या लढाईनं तुमचं कायदेशीर आरक्षण घ्या, कुणाचाच विरोध नाही ना आमचा। तुम्हाला भेटन नाही भेटन, आमचं मत आम्ही मांडू, तुमचं मत तुम्ही मांडतील। आमच्या थोडं आमचे साहेब मांडले, साहेब आमच्याकरता दैवत आहेत। दैवत सगळे लोक पुढे येत नसतील। मग तुम्ही तुमच्या बाजूनं काय करायचं करा, खाल्ल्या बाजूला बोलण्याची भाषा बंद करा। आम्ही ह्याच्यामुळे तुम्हाला जाहीर निषेध करतो। आणि तुम्ही म्हणता हे माणसं सापडले, हे ते कुणाचे माणसं? लहानपणापासून तुमच्या संघ दारुडेचा विश्वास कोणी ठेवत आहे का? दारुड्याची बायको म्हणते मी का जेलमधून सोडा, आमच्या इकडे लोक म्हणते तेव्हा जेलमध्ये टाका, ह्याला सोडूच नका। मग दारुड्याची बायको ह्याला माफ करा म्हणू शकते का? मग असं काहीतरी कुठं लावून काहीतरी आरोप करून त्यात तथ्य नाही अशी चिखलफेक करू नये, याच्याकरता दखल घ्यावी। याच्यामुळे आम्ही सर्वजण त्या साहेबाचा दुधाभिषेक करून निषेध करण्याकरता थांबलेला आहेत। याची तरी दखल घ्यावी आणि बोलताना सर्वांनी यूट्यूबला येते खाल्ल्या स्टेपला लागते त्यांच्यावर लक्षपूर्वक कारवाई करायला पाहिजेत। काही बी आपापले ऐपत सोडून कुणाला बोलायला नाही पाहिजेत। कोणताही समाजाचा नेता असो हे असो, आपण त्यांची बरोबरी करू शकत नाहीत, पण कुठसूट साधा माणूस यूट्यूबला खाल्ल्या स्टेपला बोलतो, हे चुकीचं आहे। हे कुठंतरी थांबायला पाहिजे, असं आम्ही म्हणतो आणि जाहीर निषेध करतो। हे जातीयता वाढत आहे, कुठं तर थांबली पाहिजे असं म्हणणं आता मापाडी कामगारांचं येत आहे। दक्ष वार्तासाठी विकास वाघमारे, परळी, बीड।